साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांच्या नावानं खोटं लेटर हेड। काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करण्यात आलंय। मराठा आणि धनगर समाज आरक्षणाला माझा विरोध असल्याचा त्यात आशय आहे। अशोक चव्हाण यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे। माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे। ते नुसतं धनगरचं आरक्षण नाही, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासंदर्भामध्ये माझा विरोध आहे असे खोटी बातमी किंवा खोटं मजकूर माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग, म्हणजे लेटर पॅड आता नव्याने छापायचे, त्याला माझी सही त्याच्यावर हल्ली वेगळ्या पद्धतीने ती त्याच्यावर उमटवायची आणि मग त्याच्यामध्ये मजकूर राजकीयदृष्ट्या विरोधकांच्या सोयीचा होईल अशा पद्धतीने मागे प्रयोग झाला आहे काही महिन्यापूर्वी। आताही तोच प्रयोग दुसऱ्यांदा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये मला माझं पत्र उद्धव ठाकरेंना, असं मी कुठलंही पत्र लिहायचा प्रश्नच उद्भवत नाही। मी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका नेहमीच घेतलेली आहे। धनगर समाजालाही मी आरक्षण मिळावं याकरता प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि काँग्रेसचीच तीच भूमिका आहे। परंतु अशी खोटी पत्र तयार करायची, ती नंतर बाहेर लीक करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचा आणि त्याचा राजकीय भांडवलचा फायदा उठवायचा असा प्रयत्न राजकीय विरोधकांच्या मार्फत सध्या सुरू आहे। 2 दिवसापूर्वी मला काही माहिती प्राप्त झाली आणि लेटरच माझ्याकडे प्राप्त झाले, ज्याच्यामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज या दोघांच्याही विरोधामध्ये मी काहीतरी लिहून पाठवले पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, असं दाखवून पत्र मजकूर तयार करून लेटर पॅड तयार करून ते तयार ठेवलं होतं। पण वेळेस माझ्या हातात ते सापडल्यामुळे कदाचित त्यांना तो संधी प्राप्त होऊ शकली नाही। पण मी पोलीस अधीक्षकांनाही व्यक्तिगत बोललेलो आहे की ह्याच्यामध्ये तपास केला पाहिजे आणि याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की आता म्हणून अशा अन्य मार्गाने ते सगळे उद्योग करतायत। कदाचित अजूनही काही षडयंत्र असल्याचं मला काही शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी